गौरीच्या हातून महिलांना रोजगार, शिरूरच्या बचत गटाची लाखोंची कमाई। गणपतीनंतर येणारा गौरी महालक्ष्मी उत्सव अवघ्या काही दिवसांचा असला तरी या काळात गौराई बसवण्यासाठी लागणाऱ्या हातांना मोठी मागणी असते। हे महत्त्व ओळखून बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय। या उपक्रमामुळे त्यांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग मिळालाय। या बचत गटातील महिला याबाबत काय म्हणतात पाहूया। बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे निर्मला कानगावकर यांनी 2019 मध्ये महिला बचत गटाची स्थापना केली। सुरुवातीला छोट्या प्रमाणात बचत करून कर्ज काढत त्यांनी गौरीचे हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। मराठवाड्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने हातांना प्रचंड मागणी मिळाली। त्यामुळे गावातील महिलांना रोजगार मिळू लागला आणि त्यांचं उत्पन्न वाढू लागलं। दरवर्षी या बचत गटाची विक्री वाढत असून यंदा तब्बल 7 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज निर्मला कानगावकर यांनी व्यक्त केलाय। मी निर्मला अशोक कानगावकर, राहणार ब्रह्मनाथ येळंब, तालुका शिरूर, जिल्हा बीड येथील रहिवासी असून घरची परिस्थिती थोडीशी ही होती म्हणून आम्ही म्हणलं की एक बचत गट स्थापन केला आणि बचत गटातून प्रत्येकीने 2-2 हजार रुपये स्वयंसहायता गटातून घेतले। त्यातून आम्ही हा धंदा ओपन केला आणि त्यातून हा धंदा सुरुवातीला आम्ही 20 मीटर कापडावर सुरू केला। नंतर 20 मीटर कापडा, 20 किलो कापूस, बांगडी थोडीशी असा हा धंदा सुरू केला आणि नंतर मग हा कुठे विकावा मग मार्केटला नेला तसाच हा सगळा हात आमचा विकून गेला। मग आम्हाला विश्वास पटला की हा धंदा खूप चालतो, आपण यातच वाढवावा। मग आम्ही अजून बायका लावल्या आणि अजून कपड्याच्या दुसऱ्या वर्षी जास्त खरेदी केली आणि जास्त माल बनवला। मग काय झाले की सगळा माल, तो पण माल सगळा विकला आणि कोरोनामध्ये आम्हाला वाटलं माल बनवा का नाही, जातो का नाही। मग असं करता आम्ही मग माल कमी बनवला होता, तो पण माल आम्हाला काहीच नाही राहिला। मग आम्हाला आत्मविश्वास वाढला की हा माल खूप विकतो आणि आपण अजून जास्त बनवा। मग यामध्ये जास्त बनवला। मग माझ्या मुलाचं शिक्षण याच्यातून झालं, बाकीच्यांचे बी झाले, बाकीच्यांना सगळ्यांना चांगले पैसे मिळतात आणि आमचा धंदा हा फार मोठा झाला। मग आम्ही आत्मविश्वासाने काम करू लागलो। दरवर्षी आम्हाला हा धंद्यात किती माल बनवला तरी कमी पडायला लागला। आता 1200 मीटर कपडा आणतो आणि 18 क्विंटल शिलाम आणतो। बांगडी बी एकदम ठोकच आणतो, ती पण कोलारून आणतो। असा करून हा आमचा धंदा फार मोठा झाला आणि संसाराला हातभार लागला। सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय आता मोठा झालाय। जानेवारीपासून गौरी गणपतीपर्यंत महिला दुपारी एकत्र येऊन हात तयार करतात। काही जणी कापड कापून शिवण्याचे, काही कापूस भरण्याचे तर काही डिझाईन काढून बांगड्या घालण्याचे काम करतात। दररोज 5 ते 6 महिला हे काम करतात। माझं नाव मोनाली सागर कानगावकर। आम्ही हा व्यवसाय 6 महिलांनी सुरू केला। कच्च्या मालापासून आम्ही हा व्यवसाय सुरू केला। ह्याच्यामध्ये आम्हाला कपडा, कापूस, हात, आम्ही हात कट केल्याच्या नंतर त्याच्यावर प्रिंटिंग्स मेहंदी काढतो व नंतर त्याच्यामध्ये कापूस भरतो, त्याला लेस लावतो व त्याची सुंदर अशी पॅकिंग करतो। मग ती आम्ही तो हात मार्केटला नेतो। आमचा माल हा दरवर्षी कमीच पडतो। आम्हाला हा माल आम्ही दरवर्षी मालामध्ये वाढ करतो।